आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, खरं तर दुसऱ्या फळीतले देखील नेते दोन्ही पक्षांचे उपस्थित नाहीयेत, याकडे नेमकं कसं पाहिलं जाईल? खरं तर जागा वाटप आहे तो अडलेला आहे आणि जी जागा वाटपाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे, मुंबई महानगरपालिकेची ठाकरे गटाची अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। मुंबईच्या जर काही जागा वाटप असेल, कशा पद्धतीने केलं पाहिजे, सगळ्याचं जे काय आकलन करण्याची जी जबाबदारी देण्यात आली होती, ज्या नेत्यांवर दिली होती, ते नेते आत्ताच्या या बैठकीला उपस्थित आहेत। ठाकरे गटाकडून ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांनी जो प्रस्ताव मांडलेला होता की प्रत्येक मतदारसंघातील 2-2 जागा द्यायच्या, तो प्रस्ताव त्यांनी त्यांच्यासोबत मीटिंग झाली नेत्यांसोबत, त्या मीटिंग मध्ये त्यांनी तो प्रस्ताव ठेवला। त्या प्रस्तावावर जेव्हा मनसेच्या नेत्यांनी त्यांचे मत मांडलं, त्यानंतर हा पेच आहे तो तसाच अडकून राहिला आणि त्यामुळे हा जी प्राथमिक चर्चा जेव्हा पुढे जात नाहीये, हे जेव्हा दोन्ही पक्षप्रमुखांच्या लक्षात आलं, समजलं, पक्षप्रमुखांच्या कानावर जेव्हा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं, त्यामुळे स्वतःच पक्षप्रमुखांनी आता हा पुढाकार घेऊन थेट शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि ते आता या सगळ्या संदर्भात चर्चा करत आहेत की कोणत्या ठिकाणी जागा आपण एकमेकांसाठी शेअर केल्या पाहिजेत, कोणत्या जागा सोडल्या पाहिजेत, या सगळ्या संदर्भातील ही चर्चा होते आहे। दुसऱ्या फळीतील नेत्यांवर जबाबदारी ही त्यांच्या मतदारसंघ बांधणं किंवा कार्यकर्त्यांची चर्चा करणं, कार्यकर्त्यांसोबत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणं, ही जबाबदारी या दुसऱ्या फळीतील नेत्यांवर आहे। तिथे आता जे काय दोन्ही पक्षांनी एकत्रित प्रत्येक पातळीवर वेगवेगळं करत असले तरी ते एकमेकांच्या संगनमताने काम सुरू आहे। म्हणजे पहिल्या फळीतील नेते म्हणजे ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली, त्याच नेत्यांना फक्त आत्ताच्या या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितल्याने त्यानुसार या ठिकाणी ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे उपस्थित आहेत। तर दुसरीकडे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावर देखील जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यामुळे आता त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला आहे, या सगळ्यावर आता दोन पक्षप्रमुखांच्या समोरच हा सगळी चर्चा आहे ती होणार आहे। कारण जेव्हा आम्ही दोन्ही पक्षाच्या ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्याशी जेव्हा संवाद केला, त्यांच्याशी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचं मत देखील हेच आहे की आता जी जागा वाटप आहे, ज्या ठिकाणी तिढा आहे त्या ठिकाणचा जो तिढा सोडवण्याचं काम हे दोन पक्षप्रमुखच करू शकतील। कारण इतक्या वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, अशा वेळी या जागा वाटपावरून काही वितुष्ट आणू नये ही आम्हा सर्वांची भूमिका आहे, असं प्रत्येक दोन्ही पक्ष। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।